नमस्कार, मी रोहन देशपांडे. नमस्कार, मी डॉक्टर नेहा टोळ. राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलच्या आजच्या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीता हे एक जीवनशास्त्र आहे, एक आचरणशास्त्र आहे. संस्कृतमध्ये असलेली गीता याच्यात जे तत्त्वज्ञान लपलेलं आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं म्हणून संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत एक टीकाग्रंथ लिहिला. त्याचं नाव भावार्थ दीपिका, म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्यात प्रामुख्याने ध्यानयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांच्यातून मानवी जीवनाचा प्रवास हे वर्णन केलेलं आहे. आज आपल्यासोबत अशा व्यक्ती आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरीला चित्ररूपी आणि कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून सादर केलेली आहे. चला तर मग आपण स्वागत करूया सौ दीपाली पाटवतकर यांचं. दीपालीताई, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. मला आज तुमच्या चॅनलवरती हा विषय मांडण्यासाठी बोलावलं आणि ही संधी दिली, ह्याबद्दल मी खूप आभारी आहे. उलट खरं हे आमचं भाग्य आहे की असे विषय घेऊन तुम्ही अभ्यास करता आणि त्याचं ज्ञान आम्हाला मिळतं. तर दीपालीताई, मला एक सांगा, ज्ञानेश्वरीचं तुम्ही साध्या भाषेत किंवा साध्या प्रकारे तुम्ही अध्ययन व विघटन करू शकला असतं, पण तुम्ही त्यातसुद्धा चित्ररूपी आणि कर्मयोगाचा दृष्टिकोन हे नेमकं असं निवडण्यामागे तुमची संकल्पना, तुमचे विचार नेमके काय होते? त्याचं झालं असं की माझ्या जावेचे वडील म्हणजे डॉक्टर मोरवंचीकर औरंगाबादचे, ते ज्ञानेश्वरीवर पुस्तक लिहित होते आणि ही 2012मधली गोष्ट. तर तेव्हा ते पुस्तक लिहित होते. ते मला म्हणाले, चित्र काढून देशील का, त्याच्यासाठी इलस्ट्रेशन्स करायची होती. मग म्हटलं करीन. आणि मग मी अगदी लताबाईंनी गाऊन जी काय छान ज्ञानेश्वरीमधल्या ओव्या प्रसिद्धच केलेल्या आहेत, मला तेवढ्याच माहिती होत्या. मग त्याच्यातल्या काही ओव्यांवरती माझी चित्र काढून झाली. मग संपलं माझं ज्ञानेश्वरीचं ज्ञान. मग मी घेतली ज्ञानेश्वरी, म्हटलं आता वाचायलाच पाहिजे. आणि मग म्हणजे असं मला प्रेमातच पडायला झालं ज्ञानेश्वरीच्या, की मी त्यावेळेला काय करत होते की ज्ञानेश्वरी ऐकत होते, म्हटलेली ज्ञानेश्वरी ऐकत होते. आणि असं ऐकता ऐकता असं व्हायचं की एक 7-8 ओव्या ऐकल्या की त्याच्यातली एखादी ओवी इतकी आवडायची आणि ती डोळ्यासमोरच दिसायला लागायची ओवी. मग मी बंद करून ठेवून द्यायचे. आणि मग कधी कधी 1 दिवस, कधी कधी 2 दिवस, कधी आठवडाभर, कधी कधी महिनाभरसुद्धा एकच ओवी डोक्यामध्ये. आणि मग ती चित्ररूपानं अवतरायची. मग ते चित्र काढून झालं की मग परत ज्ञानेश्वरी उघडायची. मग परत पुढचं असं ऐकता ऐकता लगेच दुसरी कुठली तरी ओवी इतकी आवडायची की सुरू. आणि त्यामुळे मग ह्या अशा प्रकारे सुरू झालं माझं चित्र काढणं. आता हे जी माझी अवस्था आहे ही ज्ञानेश्वरांनी म्हणजे ज्ञानेश्वरांची ओवी घेऊनच सांगायला पाहिजे. की 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर म्हणतात की माझी भाषा किती सुंदर आहे, म्हणजे माझ्या मराठीचे बोलू कौतुके, अमृतातेही पैजासी जिंके, असं ते म्हणतात. म्हणजे मराठीचे बोल कौतुके आहेत हे तर आहेच, पण ते ज्ञानेश्वरांचे शब्द आहेत म्हणून ते अमृत जिंकू शकतात पैजेवर. तर त्याच ओव्यांमध्ये पुढे त्यांनी लिहिलेलं आहे की मी हे जे लिहितो आहे त्यांचा काय विश्वास आहे त्यांच्या शब्दावरती. ते म्हणतात की मी हे जे सगळं लिहितो आहे, सांगतो आहे तुम्हाला, तर तुमचे सगळे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना भांडतायत ते एकमेकांशी. की डोळे म्हणतायत की हा जो विषय आहे हा माझ्यासाठी आहे, हा रूपाचा विषय आहे, तर हे माझ्यासाठी सांगितलं आहे, हे माझं आहे. कान म्हणतात नाही, हे तर शब्द आहेत, हे माझे आहेत. आणि अशा नाक म्हणतं की हा तर गंध आहे, ह्याच्यामधून जो सुंदर गंध येतो आहे तो माझ्यासाठी आहे. असं म्हणून सगळे इंद्रिय एकमेकांशी भांडायला लागतात की हे माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे म्हणून. आणि मन तर दोन्ही हात पसरून अर्थाला भिडायला, अर्थाला मिठी मारायला धावत सुटतं. अशी इतक्या सुंदर प्रकारे मी हा गीतेचा अर्थ सांगत आहे. तर माझी अवस्था ही त्या ओव्यांसारखी झाली की मला त्या एक एक ओवी वाचली की मला चित्रच दिसायला लागायचं. डोळे म्हणती उघडली खाणी रूपाची, असं. आणि मग जवळजवळ मी 1.5-2 वर्ष चित्र काढतच सुटले. असे 1.5-200 चित्र वगैरे काढली. आणि मुख्य करून ती कर्मयोगातली होती. त्यामुळे मग नंतर त्यातली कर्मयोगाशी रिलेटेड जी होती ती एकत्र करून हे पुस्तक केलं.
दीपालीताई, मी तुमचं पुस्तक सहजपणे चाळत होतो आणि इथे एक गोष्ट मला आकर्षित करून गेली, ती म्हणजे तुम्ही इथे लिहिलं आहे, मी माझं काम केलं नाही तर काय होईल, आणि तुम्ही बाजूला गिधाडं दाखवली आहेत. तर हे नेमकं काय मला सांगू शकाल का? तर हे कर्मयोगाशी रिलेटेड सगळ्या ओव्या आहेत. तर कर्मयोगामध्ये पूर्णपणे हेच सांगितलं आहे की आपलं आपलं काम कर, अपेक्षारहित काम कर, कुठली अपेक्षा न ठेवता काम कर, तुझं कर्तव्य करत राहा आणि मनापासून कर, कौशल्यपूर्णपणे काम कर, हे असंच सांगितलं. पण त्याच्याबरोबरच हे सांगितलं आहे की तू जर तुझं स्वतःचं कर्म केलं नाहीस तर काय होईल. तर त्याच्यासाठी हे गिधाडांचं चित्र काढलं आहे. ती ओवी अशी आहे की कसं होतं ना की गीतेमध्ये कृष्ण असं एखादी अर्धा श्लोक सांगून जातो, फार त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन नसतं. पण ज्ञानेश्वर हे आपल्यासाठी सांगतात काय आहे, गीतेचा श्रोता अर्जुन आहे, तो तवरून ताकभात ओळखतो, त्याला काही फार सांगायला लागत नाही, तो ज्ञानी आहे. पण ज्ञानेश्वर जेव्हा सांगतायत गीतेचा अर्थ, तेव्हा त्यांच्यासमोर काही अर्जुन नाही आहे, आपल्यासारखी माणसं आहेत, तर त्यांना फार एक्सप्लेन करून सांगायला लागतं आणि ते करतात तसं एक्सप्लेन. तर हे त्यांनी एक काय सांगितलं ह्या ओवीमध्ये की काम केलं नाही, आपलं कर्म केलं नाही, कर्तव्य केलं नाही तर काय होईल. ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिमानिजे महादोषी. की कर्म केलं नाही तर गिधाडरूपी महादोष घिरट्या घालत असतात, ते तुला पकडतील. कसं तर रणी शव सांडिजे, की रणामध्ये समजा एखादा डेड बॉडी पडलेली आहे, तर गिधाडं ते सर्कल करत असतात की कधी इथली आजूबाजूची लोकं जातील आणि आपण ते खाऊ, तर ते टपलेली आहेत. तसं जो मनुष्य आपला कर्म करत नाही त्याच्या अवतीभोवती असे महादोषांची गिधाडं असतात. म्हणजे कसं की विद्यार्थी आहे आणि त्यांना अभ्यासच केला नाही, की ते फेलियरचे जे व्हल्चर्स आहेत ते थांबलेले आहेत, टपून बसलेले आहेत ते, किंवा आपण वेळेवर इन्व्हेस्टमेंट केली नाही आहेत ते, की कधीतरी कुठल्या संकट रूपानं ते येतील हे सांगता येत नाही. तर म्हणून आपण आपलं कर्म करावं. तर अशी त्या ओवीसाठी हे गिधाडांचं चित्र काढले. खूपच सुंदर रित्या तुम्ही ते मांडलेली आहे ती कल्पना. अजून एक मला विचारायचं असं आहे की त्यात जी सगळे चित्र आहेत काढलेली, ती तुम्ही स्वतः काढलेली आहेत का? हो. त्याबद्दल अजून काही सांगू शकाल आम्हाला? ही चित्र जी काढली आहेत ना, त्याच्यासाठी मी स्टिपलिंगचं टेक्निक वापरले, की त्याच्यामध्ये रेघा येत नाहीत, त्याच्यामध्ये डॉट्स येतात आणि फक्त डॉट्समधून, डॉट्सच्या डेन्सिटीमधून ग्रेच्या वेगवेगळ्या शेड्स येतात, डार्क आणि लाईट अशा शेड्स येतात आणि त्याच्यामधनं ते चित्र उठून दिसतं. तर हे तंत्र वापरले आणि ते कसं आहे की शांतपणे असं स्वेटर कसं विणतात ना, की खूप वेळ विणलं तरी असं एवढंसं वाढतं, तसं हे टेक्निक आहे की आपलं असं करत बसायचं, ते सावकाश थोडंसं होतं मग पुढे, असं करत करत ते टेक्निक आहे. पुस्तकात जी सगळी चित्रं आहेत ती ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि फक्त मुखपृष्ठ जे आहे ते स्टिपलिंगमध्येच केलं आहे, पण ते कलरमध्ये केलेलं आहे. खरं तर कल्पनाच ही किती आगळी वेगळी आहे की एखाद्या ओवीतून चित्र काढणं. तर हे तुम्हाला कसं सुचलं? पहिल्यांदा तर मला सरांनीच सांगितलं होतं, मोरवंचीकर सरांनी, की चित्र काढून दे. त्यामुळे ते होऊनच गेलं. म्हणजे तेव्हा कंपल्सरीच होतं मला की ही ओवी घे, चित्र काढ. आणि त्यांच्या पुस्तकासाठी एक 10-12 चित्र काढायची होती माझी. तेवढी काढून झाल्यावर ते प्रोजेक्ट संपलं. पण मला ज्ञानेश्वरीनं वेडच लावलं होतं आणि असंच झालं की डोळे म्हणती उघडली खाणी रूपाची, की ओवी ऐकली की चित्रच डोळ्यासमोर उभं राहायचं. कधी कधी असं व्हायचं की मला चित्र सुचायचंच नाही, मग त्रास व्हायचा खूप, की दिवस दिवस माझा असा जायचा की का मला सुचत नाही आहे काय काढावं. आणि लिटरली म्हणजे मी असं लिटर अश्रू वाहून माझ्याकडनं हे घडलं. हे काय बरं म्हणायचं, हे काही मी करायचं ठरवलं आणि झालं, मी केलं असं नाही आहे. काही काही चित्र अशी आहेत की चित्र काढताना कसं असतं ना, की एक असं गोल असतं सुरू करायच्या आधी, की आपल्याला असं काढायचं आहे आणि देन यू ट्राय टू रीच इट, की तिथपर्यंत जाईलच असं नाही. माझी काही काही चित्र त्याच्या पलीकडे गेलेली आहेत. सो आय नो की ते काही माझं
आहे असं म्हणणं बरोबर नाही. ते माझ्याकडनं घडवून घेतलं गेलं आहे आणि झालं ते. या चित्रांपैकी असं कुठलं ते चित्र आहे जे तुम्हाला खूप प्रयत्नानंतर, जसं तुम्ही आता म्हणालात सहजासहजी काही सुचलं नाही, यापैकी असं कुठलं चित्र आहे जे तुम्हाला फार काळानंतर किंवा फार प्रयत्नानंतर सुचली? एक सरस्वतीचं चित्र होतं. ते बहुतेक मी ह्याच्यामध्ये घेतलं की नाही मला माहिती नाही पुस्तकामध्ये, पण ते सरस्वतीचं चित्र मी 1.5 महिना मी विचार करत होते. म्हणजे तो माझा खरोखर काळ मंतरलेला होता की पूर्ण वेळ मला दुसरं काहीच नव्हतं. नुसतं ज्ञानेश्वरीची एखादी ओवी जी काय डोक्यात बसली असेल ते रेकॉर्ड डोक्यामध्ये, ऑफिसला जायचे, ऑफिसची कामं करायचे, रिक्षातून येताना मग मी परत ती ओवी, तेवढंच, मला दुसरा काही विश्वास नव्हतं. आणि त्यावेळेला असं झालं होतं की अडकले, आता काय करायचं. आणि मग त्यावेळेला मला दुसरी कुठली पण ओवी वाचावी, आपल्याला येईल ते करावं, असं काही झालं नाही. पण मग एक काहीतरी असं सुचलं, स्फूर्ती म्हणू शकतो काहीतरी, आणि मग झालं ते चित्र. तर ते सगळ्यात अवघड चित्र होतं. अगदी सुरुवातीला जे ज्ञानेश्वरांनी आधी गणेश वंदना केली आहे आणि 21 ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर गणपतीचं वर्णन करतात की गणपती म्हणजे कसा वेदमूर्ती आहे, की त्याचे अवयव म्हणजे वेदच आहेत. त्याला वाहिलेली फुलं ही उपनिषदांची आहेत, 10 उपनिषद आहेत. त्यानं घातलेले अलंकार हे पुराणांचे आहेत. त्याच्या पायामध्ये जे घुंगरू आहेत ते म्हणजे काव्य आणि नाटक आहेत. आणि त्याचे 6 हात आहेत म्हणजे ते 6 दर्शनं आहेत. तर अशा प्रकारे फार सुंदर वर्णन केलेलं आहे गणपतीचं आणि गणपतीला नमन केलं. आणि त्याच्यानंतर एकाच ओवीमध्ये सरस्वतीला वंदन केलेलं आहे की ही सरस्वती जी आहे ती वाचेची देवता आहे आणि सगळ्या विश्वाला मोहिनी घालणारी ही अशी शारदा आहे, तिला वंदन केलं. आणि मग ती एकच ओवी मी धरून बसले होते, पण झालं ते की इन द एंड जमलं. म्हणजे ही चित्रंसुद्धा कशी आहेत की चित्र घेतलं, काढलं, झालं असं नाही आहे की चित्र घेतलं, रफ काढलं, मग त्याच्यामध्ये अजून सुधारणा केल्या, मग कधी कधी आपल्याला फायनल झालं असं वाटतं आणि मग फायनल झाल्यावर नाही हे बरोबर नाही, मग पुन्हा काढलं. असं मल्टिपल वेळेला काढलेली आहेत एक एकच चित्र. आणि काही काही मात्र पहिल्या झटक्यात झालेली आहेत. असं व्हरायटी आहे. अतिशय सुंदर चित्र आणि सुंदर विचार आहे यामागे. नुसतं एखादं चित्र काढणं आणि त्यामागे विचार असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ही चित्र कर्मयोगाकडे जातात, तर कर्मयोगाबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकाल का? गीतेमधला कर्मयोग जो आहे तो असा जर का आपण एका श्लोकात घ्यायचा झाला तर तो प्रसिद्ध श्लोकच आहे आपला, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे. आणि एकदा कर्म करून झालं की मग विशफुल थिंकिंग करण्यात काहीच पॉईंट नाही. की धनुष्यावर जेव्हा बाण चढवला आहे तेव्हा तो जर का आपण एखाद्या लक्ष्यावरती सोडणार असू तर ते सोडेपर्यंत तुम्ही जे काय कराल ते कराल. एकदा सुटला बाण की मग रिझल्टबद्दल तुम्ही काही नाही म्हणू शकणार, की तेव्हा मग काही अपेक्षा करायचं चुकीचं आहे की तो बाण लागेल की नाही, तिथपर्यंत पोचेल की नाही. त्याच वेळेला नेमकं कोणीतरी ते टार्गेट हलवलं तर काय, काहीही होऊ शकतं. त्यामुळे आपल्या हातात काय आहे तर फक्त कर्म करणं हे आपल्या हातात आहे. तर हा विचार गीतेमध्ये मांडलेला आहे. आणि अर्थात गीतेमध्ये पूर्ण एक एक अध्याय कर्मयोगासाठी दिलेला आहे आणि तोच ज्ञानेश्वरांनी खूप फुलवून फुलवून सांगितलं आहे. की ज्ञानेश्वर जेव्हा म्हणतात की कर्म करा, तर अनेक उदाहरणं देतात ते की कसं कर्म करायचं. की एक श्लोक, एक ओवी आहे ज्ञानेश्वरीमधली, ते विहित कर्म पांडवा, की तुझं जे काय विहित कर्म आहे, तुझ्याकडनं जे काय अपेक्षित कर्म आहे ते तू कसं करशील, तर ते तू अतिशय प्रेमानं कर आणि त्याच्याशी एकरूप होऊन कर. आणि ते करत असताना त्याच्यामध्ये कौशल्य पण पाहिजे. योग कर्मसु कौशलम, की आपलं कर्म कौशल्यपूर्ण करणं हेही अपेक्षित आहे. आणि परत एवढं सगळं करून मी केलं ही भावना नको. एकदा करून झालं की विसरायचं, की त्याच्यामध्ये अहंकार नको. मी केलं, माझ्यामुळे हे सगळं होतं आहे, किंवा
तो जो मीपणा एक असतो तो नको. आणि कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही, फक्त कर्तव्य करायचं आहे म्हणून कर्म करायचं. तर ह्याच्यातल्या मी एक दोन चित्राविषयी सांगते बरं का. एक ह्याच्याशी जोडूनच मला एक विचारायचं आहे तुम्हाला. तर आता जसं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही कुठेही मीपणा करू नका, पण आजच्या जगात स्थिती अशी आहे की जोपर्यंत तुम्ही लोकांना वाजवून सांगत नाही की हे माझं काम आहे, तोपर्यंत तुम्हाला रेकग्निशन मिळत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं होतं ना की आपण जर का काम केलं असेल तर ते कामच आपल्यासाठी बोलतं. आपल्याला फार त्याबद्दल बोलायला लागत नाही की हे मी केलं आहे, मी केलं आहे. आणि जे खरे खरे कर्मयोगी आहेत, आजही आहेत आणि खूप आहेत, हे लोक कुठे पुढे येऊन सांगत नाहीत की मी हे केलं आहे, कारण त्यांना ते नकोच असतं. त्याबद्दल त्यांना काही रेकग्निशन नको असतं, त्याच्या बदल्यात त्यांना काही अपेक्षा नसते आणि त्यामुळे ते आनंदात असतात. त्यांना असं काही माकड चेष्टा करायला लागत नाहीत अटेन्शन मिळवण्यासाठी. तर असंच मी म्हणू शकेन. तो जो एक हे आहे कर्मयोग जो आहे तो वेगळाच आहे आणि आज जे सगळं आपण ॲडव्हर्टिजमेंट आणि जे सगळं बघतो तो एक पूर्ण भागच वेगळा आहे असं म्हणता येईल. म्हणजे तुम्ही कुठलंही काम जेव्हा एखादा माणूस करतो ते ओरडून जगाला सांगणं, त्याचे काही उद्देश असतील त्याच्या मागे, आणि हे जे आपण म्हणतो की तुम्ही तुमचं फक्त काम करा आणि त्याच्या पुढे तुम्ही कुठलाही विचार करू नका किंवा निस्वार्थपणे करा, तर या दोन म्हणजे पूर्ण वेगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॉट यू आर सेईंग इज की तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय आणि तिथे तर सांगायला पाहिजे, त्याच्याशिवाय मे बी प्रमोशन मिळणार नाही आहे किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टीकडे पण आपलं कर्म म्हणून जर का आपण बघत असलो की माझं कर्म काय आहे की हे करायचं आणि हे मी केलं आहे हे सांगायचं, अशा दृष्टीनं जर का पाहिलं तर मग ते सोपं होतं की मी माझं काम केलं आहे आणि मी हे केलं आहे म्हणून मी सांगितलं आहे. त्याच्यामध्ये अटॅचमेंट नाही पाहिजे. दॅट इज की आपण जे काय काम केलं त्याच्यापासून डिटॅच राहायचं, दूर राहायचं. की आता हे करून झाल्यानंतर मला प्रमोशन मिळणार आहे की नाही, मला सॅलरी हाईक मिळणार आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींशी अटॅचमेंट नाही ठेवायची. आपण आपलं काम केलं आहे असं इतकं करून बाजूला व्हायला पाहिजे. कारण मे बी इवन यू आर इन ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, तर तेच काम आहे की सांगायचं आहे काय केलं आहे आपण. त्यामुळे त्याच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे करायचं काम, पण तरी त्याच्यापासून अलिप्त राहता यायला पाहिजे. खूप अवघड आहे, खूपच अवघड आहे. अगदी अगदी थोडक्यात काय तर आपल्यामध्ये जे बीज पहिलेपासून रोवलेलं आहे त्याला आपण पाणी आणि विचारांरूपी जे खत आहे ते देत राहायचं, आणि ते कसं वाढेल पुढे ते आपल्या हातात नाही आहे. आपलं काम फक्त पाणी आणि जे विचारांचं खत आहे फक्त ते देत राहणं, आपण एवढंच करू शकतो. आपल्या हातात तेवढंच आहे. तर तू जसं आत्ता म्हटली ना नेहा की हे कर्मयोग अवघड आहे, तर ज्ञानेश्वर ह्याच्यासाठी उपाय सांगतात की हे करणं अवघड आहे, मला माहिती आहे. तर ह्याच्यासाठी उपाय काय आहे, तर आपण केलेलं काम कृष्णार्पणमस्तू करायचं. की हे मी केलं आहे, आज रात्री झोपताना रोज मी हे जे काय केलं आहे ते कृष्णचरणी अर्पण करायचं. आणि मग ते अर्पण करताना पण काय म्हटलं आहे त्यांनी, फार सुंदर ओवी दिली आहे. जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझे ठाई. हे कृष्ण म्हणतो आहे की तू जे काय कर्म करशील ते लहान मोठं म्हणू नकोस तू. असं आपल्याला वाटतं ना, काय मी एवढंसं काहीतरी केलं आहे, ते काय देवाला व्हायचं काय. पण तसं तू काही समजू नको की रामाचा जो सेतू आहे तो बांधताना मोठे मोठे दगडही होते, लहान दगडही होते आणि त्या खारीनं आणलेली वाळूसुद्धा होती. पण रामाला त्या खारीचंही तेवढंच कौतुक होतं. त्यामुळे तू जे काय काम करतोस ते मला अर्पण करताना ते लहान आहे, कमी आहे, छोटंसं आहे, माझा रोल फारच छोटासा आहे, हे किती मोठं प्रोजेक्ट आहे, तर असं तू काही म्हणू नको. जे काय असेल ते तू निवांतपणे मला अर्पण कर. म्हणजे आपोआपच तू ते विसरून जाशील की मी हे काम केलं आहे आणि मला त्याच्यासाठी काहीतरी पाहिजे. एकदा आपण ते अर्पण केलं
की आपण सुटलो. दीपालीताई, तुम्ही असं आत्ता जे म्हणालात की आपण जे केलेलं काम आहे ते कृष्णार्पणमस्तु म्हणून आपण अर्पण करायचं. याच्याच वरती आमच्या सद्गुरूंनी मला सांगितलेली एक गोष्ट मला आठवते, जे मी आता सांगू इच्छितो, की ते पण असंच म्हणालेले की तुम्ही जे काम करता ते तुम्ही स्वामींच्या चरणी अर्पण करा, भगवंताच्या चरणी अर्पण करा. जेव्हा तुम्ही ते कर्म तुमचं अर्पण कराल तेव्हा तुम्ही विचार करा की तुम्ही जे कर्म केलं आहे ते अर्पण करण्याच्या लायकीचं आहे की नाही. लायकीचं नसेल तर तुम्ही पुढच्या वेळेला ते कर्म करणार नाही, म्हणजे ते चुकीचं आहे. असा जर विचार केला तुम्ही तर तुम्ही आपोआप तुमचे जे कर्म पद्धती आहे ते तुम्ही स्वतःच सुधाराल. तुम्ही अगदी जाणतेपणे, अजाणतेपणे तर नाही, जाणतेपणेच तुम्हालाच कळेल की तुम्ही कुठे चुकत आहात, कुठे चुकत नाही आहात. फारच छान उदाहरण दिलं बरं काय, की जेव्हा आपल्याला माहितीये की आपल्या हातून चूक घडलेली आणि जाणून बुजून चूक घडली, तेव्हा आपल्याला कसरायला होईल की हे कसं काय आपण द्यायचं. खूपच सुंदर याचा उलगडा तुम्ही केला. हे सगळं ज्ञानेश्वरीमधलंच आहे. इतके सुंदर ज्ञानेश्वरांनी काय म्हणायचं उपमा दिलेल्या आहेत की असं आपल्याला वाचता वाचता वाटायला लागतं ना की आपल्याला कळलंच. ते खूप म्हणजे अवघड आहे, आचरणात आणणं तर अजून अवघड आहे. पण ही ज्ञानेश्वरांची एक जादू आहे की अगदी आपले रोजचे काहीतरी ते सांगतात, उपमा देतात आणि त्याच्यामधून आपल्याला ते उलगडत जातं. असं वाटतं अच्छा असं आहे का आणि ते आपलं असं बोट धरून घेऊन जातात. पूर्ण गीता आपल्याला तशा प्रकारे सांगतात. दीपालीताई, तुमचं जे पुस्तक आहे त्याच्या मुखपृष्ठावरती जे चित्र आहे की ज्ञानेश्वर महाराज झाडाखाली बसलेले आहेत, या चित्रामागची संकल्पना नेमकी काय आहे ते सांगू शकाल का? येस येस ही 15व्या अध्यायातली ओवी आहे आणि 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर सांगतायत की ज्ञानेश्वर एकाच वेळेला अत्यंत नम्र आहेत आणि दुसरीकडे अत्यंत कॉन्फिडंट आहेत. असे त्यांची दोन्ही चित्र आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये दिसतात. आणि ही जी ओवी आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की मी जे काय शब्द बोलतो आहे त्या शब्दांची किंमत खूप मोठी आहे, मौल्यवान आहेत हे शब्द की, आणि ते गोड आहेत की, आणि ते श्रोत्यांना म्हणतात बरं का की तुम्ही इथे मांडवात बसलेले आहात. तो मांडव कशाचा आहे तर वाचेची वेल त्या मांडवावर चढली आहे आणि तिला बहर आला आहे आणि वसंतात ती फुललेली आहे. अशा वाच्या वेलीच्या मांडवाखाली तुम्ही सगळे बसून ऐकताय, किती भाग्य आहे. आणि हे जे माझे शब्द आहेत हे शब्द असे आहेत की त्याच्यावरनं कोटीच्या कोटी पौर्णिमेचे चंद्र ओवाळून टाकावेत असे ते सुंदर आहेत. आणि हे मला कशामुळे जमलं आहे, माझ्या मुखातून असे सुंदर शब्द अर्थपूर्ण शब्द कशामुळे येत आहेत तर ही माझ्या गुरूंची कृपा आहे. त्याच्यामुळे माझं हे जे काय तोंड आहे ते तर तोंडही म्हणत नाहीत, ते म्हणतात बोळकं. तर ते मी उघडलं तर गुरुकृपा अशी आहे की माझ्या ह्या बोळक्यातून गीतार्थ बाहेर पडतो आहे. असा हा हे ते चित्र आहे की पौर्णिमेचे चंद्र आहेत आणि ते असे कोट्यावधी पौर्णिमेचे चंद्र आहेत की ते ज्ञानेश्वरांच्या शब्दांवरनं ओवाळून टाकावेत असे. अप्रतिम वर्णन केलं. हे अजून एक सांगते की ज्ञानेश्वरीच इतकी सुंदर आहे की त्याच्यावरती कोणी समजा नृत्य सादर केलं, त्याचं गाणं म्हटलं, ते सुंदरच होणार. त्याच्यावर चित्र काढलं छानच होणार, त्याच्यात आश्चर्य काहीच नाही. आणि ह्याच्यासाठी आधार परत ज्ञानेश्वरीचा. ज्ञानेश्वर म्हणतात की मी गीतेवरती हे सगळं बोलतो आहे तर गीता म्हणजे सोन्याचा अलंकार आहे. आणि आता अलंकार म्हटला की तो सुंदर असणार, कोरीव असणार, त्याच्यामध्ये काय घुंगरू असतील, आणखीन काय काय असतील, सुंदरच आहे तो अलंकार. आता त्या अलंकारावरती मी चांदीचं पाणी चढवतो आहे तरी तो सुंदरच दिसणार ना. तसं आहे ही चित्र जी आहेत ना ती ओवीच इतकी सुंदर आहे की त्याच्यावर चित्र काढा, नृत्य करा, सुंदरच दिसणार ते. सोन्याच्या दागिन्यावर चांदीचं पाणी असं ते, तरी सौंदर्यात काय थोडंसं खाली येणार एक स्टेप. ज्ञानेश्वरीतून आलेली तुमची नम्रताच आहे असं मला वाटतं.
नाही, मी जाणते मी किती कमी पडते ते. कारण ज्ञानेश्वरांची प्रतिभा इतकी अचाट आहे की जसं आपण मगाशी बोललो ना रामायणाबद्दल, की प्रत्येक वेळेला वाचताना आपल्या अजून अजून खोल जातो. तसंच आहे ज्ञानेश्वरीचं पण. आपण पहिल्यांदा वाचताना ना हरवून जायला होतं. त्यांचे जे सुंदर शब्द आहेत, उपमा आहेत आणि त्यांनी दिलेल्या त्या काव्याच्या काय काय उपमा, की आपण हरवतोच त्याच्यामध्ये. म्हणजे पहिल्यांदा वाचताना बस फक्त तेवढंच बघतो आणि काय मेन उपदेश केला आहे ते काही कळत नाही, लक्षातही राहत नाही. मग नंतर काही काळानं लक्षात येतं की अरे आपण उपदेश काय होता तेव्हा कळलंच नाही आहे, मग परत वाचायला पाहिजे. जितकं वाचू एकदा पुन्हा आपल्याला काहीतरी नवीन उलगडत जातं. अगदी अगदी. प्रत्येक वाचनात आपल्याला ते नव्यानं कळत जातं आणि ते अधिक त्याचा रस मिळायला लागतो. ज्ञानेश्वर म्हणतातच, सुरुवातच करतात ज्ञानेश्वरीला तेव्हा ते म्हणतात की मी सांगणार आहे ती कथा आहे, आख्यान आहे. म्हणजे ते म्हणतात की अगदी असं आपल्यासारख्यांना ना जवळ बोलावून म्हणतात आता मी गोष्ट सांगणार आहे बरं का, मग आपण सांगा असं कान टवकारून ऐकू ना, तसं आहे. आणि मग ते असं एक सांगत जातात. मग मध्येच कृष्णाच्या मनात काय आलं, अर्जुनाच्या मनात काय आलं, मग कृष्ण हसला मनातल्या मनात. असे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला गीतेत नाही कळणार, पण ज्ञानेश्वरी जेव्हा सांगतात तेव्हा ते त्यांच्या भावना पण सांगतात की मग कृष्णाला वाटलं हा असं का बोलायला लागलाय. ताई, तुम्ही अतिशय सुंदरपणे चित्र आणि ओवी म्हणजे शब्द ह्याचा अगदी छान मेळ घालून आणलात. तर यामध्ये 2 भाषा दिसून येतात, एक इंग्रजी आणि एक मराठी. तर हे असं का आहे हे सांगू शकाल का? ह्याची गंमत अशी झाली की हे मी चित्र जसं काढत होते तसं मी एकदा ऑफिसमध्ये सांगितलं होतं की माझं असं हे चित्र काढणं चालू आहे. म्हणजे माझ्या कलिग्सना माहिती होतं. तर ते म्हणाले एकदा की तू इथे एक छोटंसं प्रदर्शन कर. मग आमच्या ऑफिसमध्येच मी ते चित्र नेली. तोपर्यंत मी काही लिहिलं नव्हतं, फक्त चित्र काढली होती. पण मग मला तेव्हा लक्षात आलं की म्हटलं नुसतं चित्र तिथे ठेवली, कारण ऑफिसमधले सगळे कलिग्स होते ते काही मराठी होते, पण बरेचसे बाहेरच्या प्रांतातले पण होते. तर त्यांना काही ते लक्षात येणार नाही. म्हणजे कुणाला आधी ज्ञानेश्वरीच माहिती नाही असा प्रश्न होता. मग म्हटलं काहीतरी त्याच्याबद्दल लिहायला पाहिजे, म्हणून इंग्लिशमध्ये लिहिलं की एक जेवढी चित्र ठेवली होती काहीतरी 50 चित्र वगैरे ठेवली असतील. मग ती 50 चित्र आणि प्रत्येकासाठी इंग्लिशमध्ये मी ते असं एक एक्सप्लेनेशन लिहिलं होतं की हे चित्र कशासाठी आहे असं. मग तिथे माझं पहिलं डॉक्युमेंटेशन झालं योग्यांचे. आणि मग जेव्हा खूप चित्र झाली तेव्हा मला असं वाटायला लागलं की आता पुस्तक करूया. मग माझं इंग्लिश लेखन तयारच होतं. मग त्याच्याबरोबर मराठी पण लिहिलं, कारण हे सगळं मराठीच आहे, त्यामुळे म्हटलं मराठी पाहिजे. आणि ते एका दृष्टीनं चांगलं झालं, कारण हे आता पुस्तक ना कोणी पण वाचू शकतं, की फक्त मराठी ज्यांना येतं त्यांनीच वाचू शकतील असं नाही. आणि माझा अनुभव असा आहे आत्तापर्यंतचा की हे पुस्तक घेणारे जे असतात ते जनरली आजी आजोबा असतात, त्यांच्या नातवंडांसाठी घेणारे. तर नातवंड वाचणार म्हणजे इंग्लिश पाहिजेच. तर हा पण एक त्याच्यामध्ये उद्देश सफल झाला की लहान मुलांनी वाचावं. म्हणजे हा जो संदेश तुम्ही द्यायचा प्रयत्न केला आहे तो अगदी योग्य स्तरावर जाऊन पोचेल याची तुम्ही पुरती खबरदारी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. होपफुली. चित्र ज्ञानेश्वरी कर्मयोग याचे तुम्ही 2 भाग लिहिले. याच्या पुढे जाऊन तुमची अजून काही प्लॅन्स आहेत का? हो, ही सुरुवात आहे खरं तर. आणि ह्याच्या पुढे अजून भक्तियोग, त्याच्यानंतर नामयोग, की योग नाही येतो पण नामस्मरणावरती ज्या ओव्या आहेत त्यांच्याबद्दल, किंवा ज्ञानेश्वरांनी जे गुरुप्रेमाबद्दल लिहिलं आहे त्याच्याबद्दल. तर असे आहेत प्लॅन्स. ते आता बघू केव्हा उतरतं. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तर मंडळी, या होत्या आपल्यासोबत सौ दीपाली पाटवतकर यांचं पुस्तक चित्र ज्ञानेश्वरी कर्मयोग भाग 1 आणि भाग 2 विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचं लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आमचं आजचं सत्र तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आम्ही तुमच्या भेटीला लवकरच येऊ नवीन विषय आणि नवीन व्यक्तिमत्व घेऊन. तोपर्यंत बघत राहा
राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनल. धन्यवाद.